वाढ केल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही, ही काळ्या दगडावरली रेष आहे. आम्हाला ग्राहक स्वतःहून पैसे देणार नाहीत, आम्हाला त्याच्या खिशातून पैसे काढावे लागणार आहेत. काय पहिल्यांदा सलून दर वाढ ही जी काही, याच्याशिवाय आपले प्रश्न मिटणार नाहीत. कारण सलून चालकाला आजही आमचा 90% सलून चालक हा फक्त सलून व्यवसायावर अवलंबून आहे, त्याच्याकडे जोडधंदा कोणताही नाहीये. काय जोड व्यवसाय काय नाही. तुम्ही पहा, तुम्ही जर जुन्या काळातला आपला विचार केला थोडाफार 50 वर्षापूर्वीचा, आमच्याकडे बलुतेदारी होती. बलुतेदारी असताना सुद्धा आपले आजोबा वडील बलुतेदारी करत करत जोड व्यवसाय करायचे. काय करायचे, एखादी गाय घ्यायचे किंवा एखादी म्हैस घ्यायचे, मग ती मोठी करायची आणि ती गाभण वगैरे आली किंवा दुधाला आली की तिला विकून 4 पैसे जास्त कमवायचे. म्हणजे हे पूर्वीच्या काळी सुद्धा जोडधंदा होता. परंतु आताचे जे सलून चालक आहे हे जोडधंदा करत नाहीत, फक्त ते सलूनवर अवलंबून आहेत आणि सलूनची दरवाढ केली नाही तर त्यांची प्रगती होणार नाही. त्याच्यामुळे सलून दरवाढ करणं खूप आवश्यक आहे. ते ग्रामीण भाग असो, तालुक्याचं ठिकाण असो, जिल्ह्याचं ठिकाण असो की महानगराचं असो. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महागाईशी सामना करावा लागतोय. काय तुम्ही कोणते कपडे घ्या, किराणा घ्या, काय काही घ्या, तुम्हाला आज महाग भेटते. साधं नेटचं पॅक सुद्धा ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेलं आहे 50-50 रुपयानं, ज्याच्यावर आपण आज संभाषण साधतो. असं सुद्धा आज महागाईनं हे झालेलं. मग आपलीच दरवाढ का नको. मित्रांनो, तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो, कालचंच उदाहरण आहे आणि ते आपल्या सलून दरवाढीला कसं तंतोतंत लागू पडतं हे तुम्ही त्याच्यावरून पहा. काल मी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद इथं मी एक बदाम शेक तुम्हाला माहीत असेल, बदाम शेकचा एक ग्लास विचारला औरंगाबाद म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी की बदाम शेक कितीला आहे. तर तो राजस्थानी माणूस आहे, तो फक्त एक छोटा हत्तीमध्ये एका वाहनामध्ये काय करतो, बदाम शेक घेऊन बसतो, फालुदा घेऊन बसतो. म्हणजे जे थंड पेय असतात ते त्याच्या गाडीमध्ये असतात. काय त्याच्या गाडी अशा ठिकाणी असते, त्याला भाडं नसतं, त्याच्याकडे लाईटची गरज नाही, त्याच्याकडे चेअर सुद्धा नसतात. रस्त्याच्या ठिकाणी ते कुठंतरी एखाद्या झाडाच्या ठिकाणी ते बदाम शेकच्या गाडा लावतो आणि तो 50 रुपयाला असतो. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहा, तो 50 रुपयालाच गिलास आहे. त्याच्यानंतर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो ट्रेनिंगसाठी विश्वकर्मा वैजापूरला, तिथं गेल्यानंतर मी त्याला विचारलं परत की बदाम शेक कितीला आहे. तो म्हणला 50लाच गिलास आहे. त्याच्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे तालुक्यापेक्षा बी गावाच्या ठिकाणी गेलो आणि गावाच्या ठिकाणी तिथे एका झाडाखाली तो गाडा होता. त्या गाड्यावाल्याला विचारलं की बदाम शेक कितीला आहे, तर तो मला 50 रुपयालाच आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की राजस्थानमधून हे बदाम शेक विकणारे लोक आलेले आहेत. त्यांचा फक्त एक हे असतो, गाडी असते, ती रोडच्या कडेला कुठंतरी ते एखाद्या झाडाच्या खाली लावतात. त्यांना त्या गाडी लावायला भाडं नसतं, लाईटची गरज नसते, पेपरची गरज नसते, ग्राहकाला बसायला खुर्च्या सुद्धा नसतात. त्याला माहित असतं हे गाडीवर ग्राहक येणार आहे आणि ते गाडीवर बसूनच माझ्याजवळ बदाम शेक असन, आईस्क्रीम असन, काय जे काही असन ते खाणार आहे. काय आणि तो प्रत्येक ठिकाणी 10 त्याचा रेट 50 रुपयाचे. म्हणजे तालुका घ्या, जिल्हा घ्या किंवा गाव पातळी घ्या. आणि हे आईस्क्रीम विकणारे, बदाम शेक विकणारे लोक राजस्थानमधून आलेले आहेत, बाहेर राज्यातून आलेले आहेत. त्यांचा रेट पहा तुम्ही, गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत सेम आहे. अहो, त्या बदाम शेक मध्ये असते तरी काय, तर फक्त पावशेर दूध असते, त्याच्यात बदामाचे तुकडे असतात, साखर असती, काय त्याच्यामध्ये चेरी टाकलेली असती, फक्त ती थंड करून ती देत असतात. आणि त्या पावशेर दुधाचे ते 50 रुपये घेत असतात. काय म्हणजे 1 लिटर दूध मध्ये ते जवळपास 200 रुपये कमवतात. त्यांना भाडं नाही, तोडं नाही. परंतु आज आम्हाला दुकानला भाडं आहे, लाईट बिल आहे, पेपर बिल आहे, मटेरियल आहे, कॉस्मेटिक आहे, असं सर्व असताना सुद्धा आमच्या लोकांची सलूनची दरवाढ करण्याची मानसिकता नाही. तर हे जे काही बदाम शेकवाले, आईस्क्रीमवाले आहेत, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्याजोगतं आहे. त्यांचं गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटन आहे. काय हे राजस्थानमधून आलेले आहेत, तरीही ते स्वतःहून एकच रेट सर्व बाजूने घेतात. आणि तुम्ही आज आमच्या इथं पहा, तुम्ही एका दुकानात एक रेट, दुसऱ्या दुकानात दुसरा रेट, तिसऱ्या दुकानात तिसरा रेट. कशी समाजाची प्रगती होणार.
म्हणजे फक्त एकच होतं की बाबा रे सलून दरवाढ करा, तुमचं गाव असू द्या, तालुका असू द्या की जिल्हा असू द्या. सलून दरवाढ केल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही, तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार नाही, तुमच्या समस्या मिटणार नाहीत, तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देऊ शकणार नाहीत, चांगले कपडे घेऊ शकणार नाहीत किंवा एवढंच नव्हे तर चांगला उपचार सुद्धा तुम्ही घेऊ शकणार नाहीत. याच्यामुळं आपलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की आपण आपली सलूनची दरवाढ केली पाहिजे आणि आपलं उत्पन्न 4 पैशानं वाढवलं पाहिजे. तर सलून दरवाढ केल्याशिवाय आमचे कोणतेही प्रश्न मिटणार नाहीत. काय तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी अजूनही सलूनची दरवाढ झालेली नाही त्या ठिकाणच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही सलून दरवाढ करा. कारण याच्यानंतर तुम्ही आता जर केली नाही तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला सलून दरवाढीमध्ये सहभाग घेता येणार नाही. तुम्ही पाठीमागच्याच रेटनं राहाल आणि तुमची आर्थिक प्रगती पाठीमागच्याच स्थितीत राहील. त्यामुळं संभाजी वाघ यांचं सुद्धा चर्चेमध्ये स्वागत आहे. औरंगाबादवरून आहेत. तर सलूनची दरवाढ ही अत्यंत आवश्यकता आहे, त्याशिवाय आमचे